नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण पाहतोय की क्लास 6 याचा 4th लेसन होता आकृतीबंध आणि त्याचा पार्ट 4 बघतो आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, याआधी प्रॅक्टिस सेट 4.1 आणि त्याच्या आधीचे जे एक्सप्लेनेशन किंवा काही कन्सेप्ट आहे त्या सगळ्या डिटेल मी आधीच्या पार्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. क्लास 6 गणित भाग 4 प्रॅक्टिस सेट 4.2. मित्रांनो, इथे आपल्याला एक नवीन कन्सेप्ट, आपण जे पॅटर्न शिकतोय, आपल्या लेसनचंच नाव पॅटर्न आहे. मग आता आपण पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारे शिकलेलो आहोत. आपण कुठले कुठले ट्रायंग्युलर पॅटर्न म्हणजे त्रिकोणी संख्या शिकलेलो आहोत, देन चौकोन म्हणजे स्क्वेअर शिकलेलो आहे, वर्ग आहे, घन आहे, देन समसंख्या, विषम संख्या, या सगळ्यांचे पॅटर्न्स आपण शिकलेले आहेत आणि त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं आहे. मग आता इथे आपला सराव संच 4.2 जो आहे त्यामध्ये खालील संख्या मालिकेमध्ये आपल्याला आकृतीबंध ओळखायचा आहे आणि पुढील 3 संख्या आपल्याला कंटिन्यू मध्ये लिहायच्या आहे. आता इथे फर्स्ट याच्यामध्ये बघितलं की आपल्याला लक्षात लगेच क्लिक होते, इथे 1 1 1 1 प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजेच आता फर्स्ट याच्यामध्ये काय येणार, 1 नंतर 1 1, म्हणजे आता आपल्याला दिसून येत आहे की ही कंटिन्यू सिरीज आहे आणि इथे काय येणार आहे, 1 येणार आहे. इथे 3 सिरीज मध्ये 1 येणार. देन सेकंड काय आहे, आता 1 2 3 4. आता आपण दुसऱ्या ह्याच्यात बघितलं की नैसर्गिक संख्या कोणत्या आपल्या, तर नैसर्गिक संख्यांचा ग्रुप आपण बघितलेला होता. तर नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होते आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. मग 1 2 3 4, मग समोर किती आहे, भरपूर आहेत, आपण असंख्य आहेत आपण सांगू शकत नाही. मग आता इथे पण आपल्याला नैसर्गिक संख्यांचाच सिक्वेन्स दिसतोय. बघा आता इथे काय लिहिलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7, देन 8 9 10, मग समोर काय येणार आहे 11, असं आपण भरपूर लिहू शकतो. देन इथे बघा 1 3 5. आता आपण हे काय दिसतंय आपल्याला, आपण बघितलं तर आपल्याला काहीतरी लिंक होते का, आपण शिकलोय ना की विषम संख्या कोणत्या असतात. मग विषम संख्यांचा ग्रुप इथे आपल्याला दिसतो आहे तिसऱ्या संख्यामध्ये. मग आता ते तिथे काय आहे बघा, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. 9 नंतर विषम संख्या कोणती येते रे, तर 9 नंतर काय येते, 11. आपण शिकलेलो आहे. 11 नंतर कोणती आहे, 13 आहे. 13 नंतर कोणती आहे, 15 आहे. नेक्स्ट आपले नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट स्लाइडवर बघणार आहोत. आता इथे आपण बघितलं आहे, तर आता आपल्याला बघितल्यानंतर काय लक्षात येतं, आपल्या लक्षात येते की इथे 2चा टेबल आहे. बघा 2 4 6 8, आणि ह्या काय आहे 4 नंबर मध्ये आपल्याला सगळ्या काय दिसत आहेत, समसंख्या दिसत आहेत. समसंख्या आपल्याला माहिती आहे की ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 हे नंबर येतात ती समसंख्या आहे. मग आता इथे आपण काय लिहिणार 4 मध्ये, 2 4 6 8 10 12. 12 नंतर काय येते, 14 येतं. 14 नंतर 16 आणि नंतर 1 18 येते. नंतर आपण काय लिहू शकतो, 20 आहे, 22 आहे, अशा भरपूर संख्या आपण लिहू शकतो. आता तिसरं बघा, इथे तुम्हाला 1 3 6 10 15 21 अशा संख्या दिसत आहे. मग आता हे बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं, आपल्याला क्लिक झालं नाही, आता हे काय आहे, इथे आपल्याला येणार आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या आपण शिकलेलो आहे आणि त्रिकोणी संख्या कशा कळायच्या त्याचा डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे, पण एक शॉर्ट मध्ये आपण इथे बघणार. आता आपण इथे काय केलं, 1 मध्ये 2 ऍड केले, किती झाले 3. आता 3 मध्ये 3 ऍड केले तर इथे किती झाले, 3 मध्ये 3 ऍड केले 6 झाले. आता 6 मध्ये 4, बघा आता हा सिक्वेन्स आपला चालू आहे. 6 मध्ये ऍड केले तर 4 ऍड केले तर 10 मिळाले. आता 10 मध्ये आपण 5 ऍड केले तर 15 आले. आता 15 मध्ये आपण 6 ऍड केले तर किती आले आपले, 21 आले आहे. देन आता आपण काय करणार आहे, 21 मध्ये आता बघा 21 मध्ये आपण सिक्वेन्स मध्ये चाललो आहे. 21 मध्ये 7 ऍड केले तर किती झाले, 28 झाले. 28 मध्ये आपण 8 ऍड केले म्हणजेच किती झाले आता आपले 36, बरोबर. देन 36 मध्ये 9 आपण ऍड केले तर आपल्याला किती आले आहे, 9 6,
15 म्हणजेच 15 आणि 45 आलेले आहेत. आता 45 मध्ये आपण 10 ऍड केले तर आपल्याला किती मिळाले? 55. मग आता अशा प्रकारे आपण काय काढलेले आहे? ही त्रिकोणी संख्या काढली. म्हणजे आता याचा मी पुन्हा एक्सप्लेन नाही करणार की आपण ह्या कशा काढलेल्या आहे. याच्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर नसेल झाली तर तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघावा लागणार आहे. मग आता इथे 21 नंतर काय येणार आहे? 28. देन इथे आपलं येणार आहे 36. देन 45 नंतर 55. अशा संख्या आपण त्रिकोणी संख्या काढल्या. देन 6 नंबरचा आता बघा, हा 5th नंबरचा होता. आता 6 नंबरचं काय आहे? 1, 4, 9, 16, 25. आता हे बघितल्यानंतर आपल्याला क्लिक होत आहे की ही संख्या कोणत्या तरी संख्येचा काय आहे? वर्ग आहे. मग आता आपण इथे बघितलं 1 चा वर्ग किती होतो? 1 होतो. देन 2 चा वर्ग किती होतो? 4. 3 चा वर्ग किती आहे? 3 त्रिक 9. देन 4 चा वर्ग किती होतो? 4 चोक 16. देन 5 चा वर्ग किती होतो? 5 5 25. आता इथे आपण या साईडला लिहू 6 चा वर्ग किती आहे? मग 6 6 36. 7 चा वर्ग किती आहे? 7 7 49. 8 चा वर्ग किती आहे? 8 8 64. 9 चा वर्ग किती आहे? 9 9 81. म्हणजेच आता 36 नंतर आपल्याला कोणती येणार आहे? इथे 49 येणार आहे. देन 64 आणि इथे कोणती येणार आहे? 81. अशा प्रकारे आपण हा सिक्वेन्स कंप्लीट केलेला आहे. 7 नंबरला आपण बघितलं तर 7 नंबरला बघितल्यानंतर इथे 1 आहे, 8 आहे, 27, 64, 125. आता इथे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसत आहे? ह्या संख्या काय आहे? घन संख्या आहे. मग आता घन संख्या म्हणजेच 1 चा घन आपण किती काढला? 1. 2 चा घन किती आहे? 8 आहे. 3 चा घन किती आहे? 27. देन 4 चा घन 4 चोक 16, 16 चोक 64. 5 चा घन किती आहे? 125. आता आपल्याला 6 चा घन काढायचा आहे. मग 6 चा घन 6 6 36 आणि 36 गुणिला 6 म्हणजे 6 6 36, साइन त्रिक 18, 19 20 आणि 21 म्हणजेच 216 आले. मग इथे आपण किती लिहू? 216 लिहिणार. आता 7 चा घन किती आहे आपला? 7 7 49 गुणिला 7 म्हणजेच 9 7 63 आणि 7 चोक 28. 28 आणि 6 किती होतात? 34 होतात. म्हणजेच किती झाले? 343 झाले. म्हणजेच इथे आपलं किती येणार? 343. आणि नंतर 8 चा घन किती आहे? तर 8 8 64 आणि त्याला गुणीला आपण किती केले? 8. 8 चोक 32. देन 8 सकम 48, 49 50 आणि 51 म्हणजेच किती झाले? 512. इथे आपला नंबर किती आलेला आहे? 512. अशा प्रकारे आपण इथे हा 7 नंबरचा एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. देन आता 8 नंबरला बघितलं तर तुम्हाला बघितल्यानंतर काय क्लिक होत आहे? काय वाटतं आहे तुम्हाला? 8 नंबरला बघितलं तर 0 आणि 1, 1 आणि 1 2 होत आहेत आणि 1 आणि 2 3 होत आहेत. मग आता इथे बघा 0 आणि 1 1 झाले, समोरची संख्या मिळाली. 1 आणि 1 2 मिळाले. 2 आणि 3 ही समोरची संख्या झाली. ती 2 आणि 3 किती झाले? 5 झाले. 5 आणि 3 किती झाले? 8. 8 आणि 5 13. मग हे काय आहे? विरहंक नंबर आहे. विरहंक, त्यालाच इंग्लिशमध्ये फिबोनाकी नंबर्स असं म्हणतात. तर आता विरहंक नंबर्स असं विरहंक संख्या आता 13 आणि 8 किती झाले? 21 झाले. मग आता आपल्याला ही नेक्स्ट संख्या काढायची आहे. 8 नंबरचं आपलं एक्झाम्पल आहे. तर 21 आणि आपण 13 करणार. मग किती झाले? मग 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 म्हणजे 34. नेक्स्ट आपल्याला संख्या किती मिळालेली आहे? 34 इथे मिळालेली आहे. मग 34 आणि आपण पुन्हा आता किती करणार? 21 करणार. आता 21 4 आणि 1 5 आणि 3 आणि 2 5 म्हणजेच आता आपल्याला किती मिळाली इथे? 55. इथे आपण लिहू 55. आणि नेक्स्ट आता आपल्याला 55 मध्ये आपण पुन्हा 34 ऍड केले तर किती झाले? 5 आणि 4 9 आणि 5 आणि 3 8 म्हणजेच 89 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आता नेक्स्ट आता आपण एक्झाम्पल सॉल्व करतो आहे. आता इथे बघितलं तर काय आहे? 9 नंबरला 1 2 2 आणि इथे बघा 1 2 2 4 4 2 8. आता बघा इथे क्लिक होत आहे आपल्याला.
बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. आता मग 9 नंबरला 64 गुणीला 2 केलं तर किती होईल? आता आपल्याला 4 दुने 8 आणि 6 दुने 12 म्हणजेच 128. इथे आपल्याला 128 आले. आता 128 गुणीला 2 केलं आपण तर 8 दुने 16, बेबे 4 आणि 1 5 आणि 2 म्हणजेच किती आले आपले? 256 इथे आले. आता 256 ला आपण पुन्हा 2 ने गुणलं तर आता आपला आन्सर किती येणार? 6 दुने 12, 5 दुने 10 आणि 1 11, बेबे 4 आणि 1 5 म्हणजेच 512 इथे संख्या येणार आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं की इथे काय आहे? हा पॅटर्न कसा आहे? पहिल्या संख्येला आपण 2 ने गुणाकार करत गेलं. मग आता इथे बघा काय दिसते आहे? इथे 1 आणि 3, 3 त्रिक 9. आता इथे सुद्धा आपल्याला 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. या ठिकाणी आपण गुणाकार कशाने केला? गुणाकार किती केलेला आहे? गुणाकार 3 ने केलेला आहे. मग 1 ने 3 ला गुणलं 3 आलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आता नेक्स्ट 81 ला आपण जर 81 गुणीला 3 केलं तर आता आपला आन्सर किती येणार? 3 1 3 आणि 8 24 म्हणजेच 243 इथे आपलं आलं. आता 243 ला पुन्हा आपण 3 ने गुणाकार केला तर किती आलं? 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 3 दुणे 6 आणि 1 7 म्हणजे 729 हा नंबर आता आपल्याला इथे मिळाला. आणि 729 ला पुन्हा आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 9 त्रिक 27, 8 आले 2, 3 दुणे 6 आणि 2 8 आणि 7 त्रिक 21 म्हणजेच किती आले? 2187 हा नंबर आता आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 4.2 इथे कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला थोडीशी नवीन कन्सेप्ट दिलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. आणि ती कशी वाटली तुम्हाला? हा प्रॅक्टिस सेट कसा वाटला? तुम्हाला काही डाऊट्स राहिले आहेत का? ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण नेक्स्ट स्लाइडवर शिकणार आहोत. नवीन कन्सेप्ट आपली आहे फ्रॅक्टल्स. फ्रॅक्टल्स म्हणजे काय? आता इथे आपण या आकृतीद्वारे समजून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की तिन्ही बाजूंची लांबी समान असलेला त्रिकोण काढायचा. इथे आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू जोडा आणि त्याचे सेंटरमध्ये आपल्याला जोडायचं आहे. मग आपल्याला 4 समभुज त्रिकोण तयार होतील. मग त्याच्यामुळे बघा आता आपल्याला हा पहिला, दुसरा आणि 3 आणि 4 त्रिकोण तयार होतील. मग चौथ्या क्रमांकाचा त्रिकोण बघून राहिलेल्या त्रिकोणासाठी पायरी 2 पासून सर्व पायऱ्या पुन्हा पुन्हा करत राहा. तुम्हाला काय म्हणजेच आता आपल्याला इथे काय करायचं आहे की चौथ्या क्रमांकाचा आता हा त्रिकोण राहू द्यायचा आहे आणि नंतर पुन्हा मग आता आपल्याला इथे आपण 3 बिंदू घेतलेले आहे 1 2 आणि 3. मग आता असे आपल्याला त्रिकोण आपण असा जोडून घेतलेला आहे. मग आता आपण दुसरा कलर आणखीन घेणार आहोत इथे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता हा त्रिकोण घेतला. आता इथे हे 3 बिंदू घेतले. आता 3 यांना पुन्हा जोडला तर आपल्याला अशी डायग्राम आपली तयार होईल. आणखीन सेंटरमध्ये जर मी नेक्स्ट कलर घेतलेला आहे तर आता याचे 3 बिंदू झाले तर माझा असा त्रिकोण तयार होणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला अशा प्रकारची आकृती तयार झालेली दिसेल. आता पुन्हा आपण इथे एक नवीन घेऊया. इथे 3 बिंदू घेतलेले आहे. आता इथे हे 3 बिंदू एकमेकांना जोडून घेतले. आता हे 3 बिंदू एकमेकांना जोडलेले आहेत. नंतर त्याच्यामुळे हा त्रिकोण तयार झाला. आता नेक्स्ट आपण कलर घेणार आहोत. आता हा इथे 3 बिंदू घेतले तर आता त्याचा पासून आपला असा हा त्रिकोण तयार झाला आणि नंतर दुसरा एक घेतलेला तर आणखीन असा एक त्रिकोण तयार झाला. मग आता आपली अशी जी त्रिकोणाची आकृती तयार होणार आहे ती आपल्याला कशी दिसेल? त्याचा एक पॅटर्न बनणार आहे आणि हा पॅटर्न मग आता आपले त्रिकोणाची संख्या म्हणजे त्रिकोणाची साईज छोटी छोटी झाली तरी आपला पॅटर्न तो सेमच तसा दिसणार आहे. आणि तो कसा दिसेल तर आता तुम्हाला इथे ही आकृती तयार झालेली आहे तर अशा प्रकारचे पॅटर्न आपल्याला तयार झालेले दिसतील. म्हणजेच आता आपल्याला काय आहे लहान भाग मग तो कितीही मापाचा असो पूर्ण आकृती सारखाच असेल. म्हणजेच आता याचे आकृतीचे भाग हे आपले सेमच पॅटर्न इथे तयार झालेला आहे आणि ती झूम केली तरी आकृती सारखीच दिसणार आहे आपल्याला. आणि हा झाला एक ट्रायंगलचा पॅटर्न.
मग इथे आता काही शेजारी आकृतीमध्ये दाखवण्यासाठी चौरसासाठीची कृती कशी असावी, मग आता हे चौरस दाखवले आहे त्याची कृती कशी असावी. एक लहान भाग झूम केला तर तो चौरसासारखाच दिसतो. म्हणजे जसं आपण ट्रायंगल काढले होते, आता आपल्याला हा स्क्वेअर आहे, आता चौरस आहे. याच्यामध्ये आता आपल्याला झूम करून एक मेन ठेवलेला आहे आणि नंतर आपण असे त्याच्यामध्ये छोटे छोटे चौरस काढले तर अशा प्रकारची आकृती दिसेल. आणि हा काय आहे, हा एक पॅटर्नचाच प्रकार आपल्याला इथे दिसून येतो. तर आता आपल्याला हे जे एक पॅटर्न तयार झालेलं असेल, त्याची साईज छोटी असो की मोठी असो, पण त्याच्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स तयार झालेला दिसतो, त्याला फ्रॅक्टल्स असं म्हणतात. मग आता हे एक्सप्लेन करण्यासाठी इथे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जे भाषांतर झालेलं आहे ते आपल्याला दिसते. मग आता ही मुलगी काय म्हणते, काल मी रस्त्याने वेगळ्याच आकाराची वनस्पती पाहिली. मग हा मुलगा काय म्हणतो, गुगल लेन्सचा फोटो काढून बघ. नाही तर आपण शिक्षकांना विचारू. मग शिक्षकांनी त्यांना म्हटलं तर त्याला सर्पिलाकार रचना म्हणजेच ही त्यांची अशी एक वेगळ्या प्रकारची सिक्वेन्स तयार झालेला दिसतो. सर्पिलाकार म्हणजे त्यांचा सर्कल मध्ये त्यांचं एक डिझाईन तयार झालेली दिसते आणि यालाच काय म्हटलं जातं, फ्रॅक्टल्स असं म्हटलं जातं. मग इथे काय दिलेलं आहे की नियमित किंवा सुसम म्हणजे समान लांबीच्या बाजू व समान मापाचे कोन असलेल्या आकृत्या आपल्याला रेखाटत्या व सहजपणे अभ्यासता येतात. म्हणजे आताच आपण त्या ट्रायंग्युलर शेप बघितला, स्क्वेअर मध्ये बघितला, ती एक स्पायरल वाली एक आकृती बघितली. मग निसर्गामध्ये जी अनियमित म्हणजे सारख्या नसलेल्या आकृत्यांचे, जसं गांचं खडबडीत पृष्ठभाग झालं, आकाशातील ढग, मग समुद्र किनारा, वेड्यावाकड्या वाहणाऱ्या नद्या, पर्वत, जंगल, झाडे, मग ब्रोकली, अननस यांचे रेखाटन करण्यासाठी एक नवीन भूमितीचा अभ्यास करण्याची आवश्यकता भासते. आणि या भूमितीचं नाव आहे फ्रॅक्टल्स असं आहे. ही नैसर्गिक भूमिती आहे. मग फ्रॅक्टल्स म्हणजे काय, त्या निसर्गामध्ये आपल्याला काहीतरी एक सिक्वेन्स दिसून येतो, काहीतरी एक अशी आकृती दिसून येते की त्याच्यामध्ये रिपिटेशन झालेलं दिसते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, फ्रॅक्टल्स असं म्हटलं जातं. मग आता त्या फ्रॅक्टल्सच्या रचना कोणत्या कोणत्या आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला फ्रॅक्टल्स म्हणजे लॅटिन हा शब्द अर्थ होतो म्हणजे त्याचा तुटणे किंवा तुकडा होणे असा होतं. मग बेनाइट मॅकडॅवोल्ड या गणितज्ञाने 1975 साली नवीन भूमितीसाठी फ्रॅक्टल्स हा शब्द रूढ केलेला आहे. मग आता आपल्याला फ्रॅक्टल्स कुठे दिसतो, आता इथे बघा या पिक्चरमध्ये हे निसर्गाचं चित्र आहे. मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फ्रॅक्टल्स असं दिसून येते. हे इथे एक वनस्पती आहे, ब्रोकलीची वनस्पती आहे. मग इथे आपल्याला हे फ्रॅक्टल्स म्हणजे एक काहीतरी सिक्वेन्स तयार झालेला दिसतो. मग आता इथे हे बघा शंख आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे सर्क्युलर असे सिक्वेन्स तयार झालेला दिसतो. हे सूर्यफूल आहे, सूर्यफुलामध्ये आपण त्याच्या बियाणे का त्या एक सिक्वेन्स मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. पाइनॅपल आहे म्हणजेच अननस आपण असं म्हणतो. म्हणजे साधारणपणे जे आहे शाखीय म्हणजे ब्रँचिंग आहे, भूमिती जिओमेट्रिक आहे, सर्पेल आहे, या सगळ्या वनस्पतींच्या अभ्यासासाठी आपल्याला काय आहे, फ्रॅक्टल्स अस्तित्वात दिसतात. म्हणजे या निसर्गामध्ये आपल्याला नॅचरली या फ्रॅक्टल्स तयार झालेल्या दिसून येतात. तशा त्या आपल्या अभ्यासामध्येही आपण उपयोगात आणत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या की नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता भेटूया या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज 4 आपण कंप्लीट करणार आहोत.